शेणात मातीचा दिवा लावून 56,000 शेतकरी दिवाळखोरी जाहीर करणार. कर्जमुक्तीच्या मागणीसाठी 1 जुलै रोजी जिल्हा बँक व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. किसान वीर भगवान बोराडे यांची माहिती. दिव्य भारत BSM न्यूज नाशिक. प्रतिनिधी भगवान बोराडे. राज्यातील शेतकरी कर्जमुक्तीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असून वाढते कर्ज, शेतीमालाला मिळत नसलेला योग्य भाव आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सुमारे 56,000 कर्जदार शेतकरी 1 जुलै 2026 रोजी अनोख्या पद्धतीने आंदोलन करणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेणात मातीचा दिवा लावून आमचे दिवाळे निघाले अशी प्रतिकात्मक दिवाळखोरी जाहीर करण्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी व्यक्त केला आहे. ही माहिती शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन समितीचे अध्यक्ष किसान वीर भगवान बोराडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या आंदोलनासाठी जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, 938 आदिवासी विकास सहकारी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कैलास बोरसे, समिती सदस्य दिलीप पाटील, स्वाभिमान भारत पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मोती नाना पाटील आणि समिती सदस्य खेमराज कोर यांनी संयुक्तपणे केले आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणारे हे आंदोलन जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून शासन या आंदोलनाची दखल घेऊन कर्जमुक्तीबाबत कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शेतकरी संघटनांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार 1 जुलै रोजी हजारो शेतकरी एकत्र येऊन आपल्या व्यथा शासनासमोर मांडणार असून हा लढा कर्जमुक्ती मिळेपर्यंत सुरू राहील असा निर्धारही व्यक्त करण्यात आला आहे. दिव्य भारत BSM न्यूज प्रतिनिधी भगवान बोराडे. मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी अधोरेखित करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भगवान बोराडे यांनी सांगितले की भारत हा कृषीप्रधान आणि ऋषीप्रधान देश म्हणून जगभर ओळखला जातो. प्राचीन काळात व्यापार किंवा उद्योगात नुकसान झालेल्या व्यक्ती दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी गावभर दवंडी देत आणि गायी बैलाच्या शेणापासून तयार केलेला मातीचा दिवा आपल्या घरासमोर ठेवून आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे जाहीर करत असत. याच ऐतिहासिक परंपरेचा आधार घेत शेतकरी आपली आर्थिक स्थिती शासनासमोर मांडणार आहेत. त्यांच्या मते मागील काही वर्षांपासून शेतकरी सातत्याने आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. एकीकडे शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत समाधानकारक भाव मिळत नसताना दुसरीकडे अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले असून कर्जफेड करणे त्यांना अशक्य झाले आहे. बोराडे यांनी आरोप केला की निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन देण्यात आले होते. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही अद्याप त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की गेल्या 3 वर्षांपासून शेतकरी कर्जमुक्तीसाठी विविध स्तरांवर आंदोलने, धरणे आणि निवेदने देत आहेत. मात्र शासनाने या आंदोलनांची पुरेशी दखल घेतलेली दिसत नाही. त्यामुळे आता अधिक तीव्र आणि प्रतिकात्मक आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. 1 जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणारे शेतकरी शेणा मातीचे दिवे प्रज्वलित करून आमचे दिवाळे निघाले, आम्ही नादार झालो, आम्ही दिवाळखोर झालो अशा घोषणा देणार आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी आपली आर्थिक अवस्था शासन आणि समाजासमोर मांडणार आहेत. तसेच यापुढे कर्जवसुलीसाठी बँकांनी शेतकऱ्यांवर दबाव आणू नये अशी भूमिका देखील या आंदोलनातून व्यक्त केली जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. शेतकरी संघटनांच्या मते शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नाही. उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना शेतीमालाच्या किमतीत तितकी वाढ होत नाही. खत, बियाणे, औषधे, वीज आणि सिंचन खर्च वाढल्याने शेती करणे अधिक खर्चिक बनले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या आंदोलनाला जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना आणि शेतकरी नेत्यांचा पाठिंबा मिळत असल्याचेही बोराडे यांनी सांगितले. आंदोलनात रामचंद्र बापू पाटील, अजित नवले, देविदास अण्णा पवार, बिंदू शर्मा, दीपक पगार, साखरचंद कानकरिया, भरत दिघोळे, राजू देसले, नाना बच्छाव, निवृत्ती गारे, सुधाकर मोगल, तुषार गांगुर्डे, अर्जुन बोराडे यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.